हॅलो विद्यार्थी मित्रांनो. तर आधीच्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं गॅमेटोजेनेसिसच्या प्रोसेस बद्दल थोडीशी माहिती, ज्यामध्ये आपण मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट कशा प्रकारे तयार होतात, त्यामध्ये कोणती प्रोसेस घडते, मायटोसिस, मिओसिस, या दोन्ही पण गोष्टी आपण थोड्याफार डिस्कस केल्या होत्या. त्यानंतर आपण हे पण डिस्कस केलं होतं की जे गॅमेट असतात त्यांचा क्रोमोझोम नंबर किती असतो. तर आपल्याला माहित झालं होतं की त्याचा क्रोमोझोम नंबर ट्वाइसियन नसून तो असतो 1n कंडिशन. म्हणजे ह्युमन मध्ये जर विचार केला तर 23 क्रोमोझोम नंबर हा त्या गॅमेटचा असणार आहे. त्यामध्ये आपण मेल गॅमेट मध्ये आपण हा विचार केला होता, सेमिनोफेरस ट्युब्युलचा आपण स्ट्रक्चर बघितलं होतं. त्यामध्ये काही सर्टुली सेल, लेडिक सेल, त्यांचं फंक्शन, काही हार्मोन्स सिक्रेट केले जातात जसं की गोनेडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन, FSH हार्मोन, LH हार्मोन, या बद्दल आपण थोडीशी माहिती बघितली होती. तर आज आपण डिस्कस करणार आहोत की जो मेल गॅमेट आहे ज्याला आपण स्पर्म म्हणतो, त्या स्पर्म बद्दल आपण या ठिकाणी एक्सप्लेनेशन किंवा डिस्कस करणार. तर जे स्पर्म असतात ते जनरली मॉडिफाय झालेले आहेत फ्री स्विमिंग साठी. ते मॉडिफाय झालेले असतात आणि हायली ऍक्टिव्ह आहेत, हायली मोटाईल सेल असतात, हायली मोटाईल सेल. आता फ्री स्विमिंग म्हणजे ते स्विम करत जाणार, त्यासाठी मॉडिफाय झालेले असणार. त्यानंतर हायली मोटाईल म्हणजे की जास्त प्रमाणात ते मोबिलिटी दाखवणार असतात. ठीक आहे, अशा प्रकारे त्यांचं मॉडिफिकेशन असते. त्यानंतर त्यांची जर लेंथचा आपण विचार केला तर मायक्रोस्कोप मध्ये जर आपण त्याचा स्ट्रक्चर बघितला, त्याची लेंथ जर बघितली तर 60 मायक्रोमीटर पर्यंत त्यांची लेंथ आपल्याला दिसते. किती? 60 मीटर पर्यंत, 60 मायक्रोमीटर पर्यंत आपल्याला त्यांची लेंथ दिसत असते. तर ते स्पर्म असतात याला आपण ब्रॉडली 4 भागामध्ये डिवाइड करू शकतो. तर 4 भागामध्ये आपल्याला डिवाइड कशी करता येईल ते, तर पहिला आपण त्याला डिवाइड करणार हेड रिजन, त्यानंतर नेक रिजन, त्यानंतर मिडल पीस आणि लास्ट टेल. म्हणजे स्पर्मला आपण 4 भागामध्ये डिवाइड करू शकतो, हेड रिजन, नेक रिजन, मिडल पीस आणि टेल. त्या प्रत्येकाचं एक ठराविक फंक्शन त्या ठिकाणी प्रेझेंट ते परफॉर्म करत असतात. तर चला आपण डिस्कस करूयात की ते कशा प्रकारे फंक्शन करत असते. तर ही जी डायग्राम आपल्याला दिसत आहे, त्या डायग्रामची सगळ्यात आउटर लेअर आहे, ही आउटर लेअर कशापासून, प्लाझ्मा मेम्ब्रेनची ती लेअर असणार आहे. ते जे कॅप लाईक स्ट्रक्चर आपल्याला दिसत आहे, कॅप लाईक स्ट्रक्चर, जे कॅप लाईक स्ट्रक्चर दिसतं त्याला आपण ऍक्रोझोम म्हणतो. या ऍक्रोझोम मध्ये काही एन्झाईम्स असतात की जे त्या एकच्या आउटर कव्हरिंगला ब्रेक करण्यासाठी मदत करत असतात. त्यानंतर इथं जो आहे हेड रिजन मध्ये न्यूक्लियस प्रेझेंट राहणार, पण हा जो न्यूक्लियस असणार हा 1n कंडिशनचा राहील, म्हणजे हॅप्लॉइड कंडिशनचा तो न्यूक्लियस राहत असतो. आपण बघितलेलं आहे की जे स्पर्म असतील यांच्यामध्ये क्रोमोझोम नंबर कसा राहतो, हाफ क्रोमोझोम राहत असतो. त्यानंतर नेक रिजन, नेक रिजन मध्ये नेक रिजन हा काय काम करणार की जो हेड पोर्शन आणि मिडल पीस आहे यांच्या मधातला जो भाग असणार त्याला आपण नेक रिजन म्हणणार. त्यानंतर असते मिडल पीस, मिडल पीस मध्ये मायटोकॉन्ड्रिया असतो आणि ह्या मायटोकॉन्ड्रियाचा लार्ज मायटोकॉन्ड्रिया असतो आणि या लार्ज मायटोकॉन्ड्रियाचं काम आहे की त्या स्पर्मला एनर्जी प्रोव्हाइड करणं, म्हणजे ते स्पर्मला स्विमिंग करण्यासाठी एनर्जी प्रोव्हाइड करणं. रिझन, कारण स्पर्मला मेल जेनेटल ट्रॅक्ट पासून फिमेल जेनेटल ट्रॅक्ट पर्यंत पोहोचण्यासाठी जवळजवळ 6.5 मीटर एवढी लेंथ कव्हर करावी लागत असते. त्यामुळे त्याला एनर्जी पण तेवढी जास्त लागणार आणि म्हणून मायटोकॉन्ड्रिया त्या मिडल पीस मध्ये मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट राहील. आता जो टेल रिजन आहे, हा टेल रिजन काय करणार की त्या स्पर्मला स्विमिंग साठी हेल्प करणार. टेल रिजनचं काम काय आहे, त्या स्पर्मला स्विमिंग साठी हेल्प करणं. तर चला बघूया याच्यामध्ये काय आणखी काही विशेष असं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे किंवा नाही. तर त्याआधी परत एकदा सांगायचं
की वन इजॅक्युलेशन मध्ये मेल किती स्पर्म इजॅक्युलेट करतो. तर वन इजॅक्युलेशन जवळजवळ 200 मिलियन टू 300 मिलियन स्पर्म हे इजॅक्युलेट केले जात असतात. आता या 200 टू 300 मिलियन पैकी ऍटलिस्ट 60% जे स्पर्म्स असतील ते कसे असले पाहिजेत, नॉर्मल शेप आणि साईजचे असले पाहिजे. हॅव्हिंग नॉर्मल शेप अँड साईज. त्याचबरोबर त्यापैकी 60% असे स्पर्म असले पाहिजे की जे व्हिगरस मोबिलिटी दाखवतील. आता व्हिगरस मोबिलिटी म्हणजे काय, की ती खूप जास्त मोबाईल किंवा जास्त मोटाईल असतील, म्हणजे हालचाल जास्त दाखवतील. तर बघूया आता आपण याची थेअरी. लेट्स अस एक्झामाइन द स्ट्रक्चर ऑफ स्पर्म इन अ मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर कंपोज ऑफ. ज्यावेळेस स्पर्मचं स्ट्रक्चर कुठे एक्झामाइन केलं गेलं, मायक्रोस्कोपच्या खाली त्याला एक्झामाइन केलं गेलं, त्यावेळेस त्यामध्ये 4 रिजन आपल्याला दिसतात. कोणते कोणते रिजन आपण डिस्कस केलं. हेड रिजन दिसतो, त्यानंतर नेक रिजन, त्यानंतर मिडल पीस, त्यानंतर टेल. तर मी प्रत्येकाचं फंक्शनिंग एक शॉर्ट मध्ये तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. अ प्लाझ्मा मेम्ब्रेन इनोलप द होल बॉडी ऑफ स्पर्म. म्हणजे स्पर्मच्या पूर्ण बॉडीला कुणी इनोलप केले असते. इनोलप म्हणजे कव्हरिंग करणं. इनोलपचा अर्थ काय, कव्हर करणं. कोण केलेलं असते कव्हर, तर ते केलेलं असते प्लाझ्मा मेम्ब्रेनने. द स्पर्म हेड कंटेन एन इलॅंगोटेड हॅप्लॉइड न्यूक्लियस. मग मी तुम्हाला सांगितलं की स्पर्म हेड जो असतो त्याच्यामध्ये जो न्यूक्लियस आहे, त्यामध्ये जो न्यूक्लियस आहे तो कसा असणार, 1n कंडिशनचा. त्यामध्ये न्यूक्लियस जो असणार तो 1n कंडिशनचा राहणार आहे. तर आपल्याला माहिती आहे स्पर्म हे हॅप्लॉइड कंडिशनचे असतं. द इंटेरियर पोर्शन ऑफ विच कर्व बाय कॅप लाईक स्ट्रक्चर. त्याचा इंटेरियर पोर्शन जो असणार प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या आतमध्ये कॅप लाईक स्ट्रक्चर, त्याला आपण काय म्हणणार, ऍक्रोझोम. आणि मी तुम्हाला सांगितलं की ह्या ऍक्रोझोम मध्ये काही असे एन्झाइम्स असतील की जे ओहमला फर्टाईल करण्यासाठी हेल्प करतील. द ऍक्रोझोम इज फिल्ड विथ एन्झाइम दॅट हेल्प फर्टिलायझेशन ऑफ ओहम. म्हणजे त्या ओहमच्या बाहेर जी कव्हरिंग असते त्या बाहेरच्या कव्हरिंगला ब्रेक करून आतमध्ये एंट्री करण्यासाठी हेल्प करतात. द मिडल पीस पोजेसेस न्यूमरस मायटोकॉन्ड्रिया. आणि जो स्पर्मचा मिडल पीस आहे त्या मिडल पीसचं काम काय, की त्याच्यामध्ये काय असणार, मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असणार आहे. मिडल पीस मध्ये काय प्रेझेंट असेल, न्यूमेरस म्हणजे जास्त प्रमाणात मायटोकॉन्ड्रिया त्या ठिकाणी प्रेझेंट राहील. याचं रिझन काय, की त्या स्पर्मला किती अंतर कव्हर करू शकते, जवळजवळ 6.5 मीटर. आणि एवढं अंतर जर कव्हर करायचंय तर त्याला एनर्जी सुद्धा जास्त लागणार. आणि त्या एनर्जीची रिक्वायरमेंट फुलफिल करण्यासाठी त्या मिडल पीस मध्ये असणार खूप सारा मायटोकॉन्ड्रिया. आपल्याला माहिती आहे मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय, पॉवर हाऊस ऑफ सेल which produce energy for the movement of tail that facilitate the sperm mobility essential for fertilization. आता स्पर्मला जर 6.5 एवढं मीटर अंतर कव्हर करायचंय तर विदाउट मोबिलिटी ते अंतर कव्हर केलं जाणार आहे का, तर नाही. ते अंतर कव्हर केल्या जाऊ शकत नाही विदाउट मोबिलिटीचं. आणि त्याच मोबिलिटीसाठी मग हेल्प कोण करणार, टेल. आणि ही जी एनर्जी आहे ही टेललाच प्रोव्हाइड केली जाईल, जेणेकरून त्यांना ते फर्टिलायझेशन साठी मदत झाली पाहिजे. समोर द मेल इजॅक्युलेट अबाउट 200 to 300 million sperm during a coitus, of which for normal fertility. म्हणजे एका इजॅक्युलेशन मध्ये ऍट द टाइम ऑफ इंटरकोर्स जे इजॅक्युलेशन होईल तेव्हा 200 to 300 मिलियन स्पर्म ते रिलीज केले जात असतात. आणि तेच रिक्वायर आहे, एवढे स्पर्म रिक्वायर असतात नॉर्मल फर्टिलिटीसाठी. मग कदाचित तुमच्या डोक्यामध्ये हा प्रश्न येऊ शकतो की खरंच
जर त्या लेडीच्या एगला फर्टाईल करायचं असेल तर आपल्याला एवढ्या स्पर्मची गरज पडते का? कारण स्पर्म खूप सारे रिलीज सांगितलेले आहेत. किती? 200 to 300 स्पर्म. एवढ्या स्पर्मची गरज पडते का? तर नाही. तर या सर्व स्पर्मपैकी फक्त आपल्याला गरज पडणार एकच स्पर्म. किती स्पर्मची गरज पडणार? सिंगल स्पर्म. पण तो परफेक्ट असला पाहिजे. कारण काय होणार माहिती का की या 200 to 300 स्पर्म मिलियन स्पर्म पैकी काही स्पर्म हे ऍबनॉर्मल साईजचे असतील. त्याचबरोबर काही स्पर्म हे युरेथ्रामधून बाहेर पडत असताना त्याच्या ऍसिडिटीमुळे डेड होतील. काही स्पर्म हे फिमेल युरेथ्रामध्ये डेड होतील, फिमेल जेनिटल ट्रॅक्टच्या ऍसिडिटीमुळे डेड होतील. आणि लास्टली जो स्पर्म सर्वात पहिले त्या एक पर्यंत पोहोचतो. बघा आता लक्ष द्या की एवढ्या सगळ्या स्पर्म पैकी सगळे स्पर्म आधी डेड होणार नाहीये. मग काही स्पर्म त्या एक पर्यंत पोहोचू शकतात. पण त्या कॉम्पिटिशन मध्ये जो काही स्पर्म सर्वात आधी पोहोचणार, जो स्पर्म त्या एक पर्यंत सर्वात आधी पोहोचणार, तर मग ते ऍक्रोझोम जो आहे तो काय करणार? ते एन्झाईम काय करतील? या एकच्या लेअरला ब्रेक करतील आणि इथे एक आउटर कव्हरिंग तयार करेल. म्हणजे जेणेकरून एखादा स्पर्म त्या फिमेल एगला जाऊन मीट झाला त्यानंतर बाहेरून त्याच्या एक प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग बनणार, एक कव्हरिंग बनणार आणि त्यानंतर कोणताही स्पर्म त्या एग मध्ये आणखी एंट्री करू शकणार नाही. म्हणजे त्या एगला फर्टाईल करण्यासाठी किती स्पर्मची आवश्यकता आहे? फक्त एकाच स्पर्मची आवश्यकता असते. आणि ते स्पर्म किती मधून चॉईस केले जातात? जो परफेक्ट वन स्पर्म असतात. शेपमध्ये, साईजमध्ये, मोबिलिटीमध्ये, फास्ट, सगळ्यात लवकर जो स्पर्म त्या एक पर्यंत पोहोचेल त्याच स्पर्मचं त्या ठिकाणी फर्टिलायझेशन होणार. आणि नंतर तो मीट झाल्यानंतर तो काय करणार? ऍक्रोझोमचे एन्झाईम रिलीज होतील आणि त्या एक सेलचे बाहेरची कव्हरिंग ब्रेक केल्या जाईल आणि नंतर काय केलं जाईल? त्या ठिकाणी मीट झाल्यानंतर एक आउटर कव्हरिंग रेडी होईल. त्या ठिकाणी आउटर कव्हरिंग बनेल आणि तेव्हा बाकीच्या कोणत्या स्पर्मला आतमध्ये एंट्री मिळणार नाही. याचा अर्थ एकच्या फर्टिलायझेशन साठी किती स्पर्म आवश्यक आहे? फक्त एकच स्पर्म आवश्यक असतो. तर बघूया स्तंभ. ऍटलिस्ट 60% स्पर्म मस्ट हॅव नॉर्मल शेप अँड साईज. मग मी आधीही सांगितलं की त्या 200 ते 300 मिलियन स्पर्म पैकी कमीत कमी 60% स्पर्म जे असतील ते कसे असले पाहिजे? नॉर्मल शेप आणि साईजचे असले पाहिजेत. त्याचबरोबर अँड ऍटलिस्ट 60% ऑफ देम शो विगरस मोबिलिटी. आता परत कन्फ्युजन होऊ शकतं की 200 ते 300 मिलियन पैकी किती पर्सेंट नॉर्मल शेपचे पाहिजे? नॉर्मल शेप किती पर्सेंट पाहिजे? 60. मग परत समोरचं वाक्य आपण वाचलं की ऍटलिस्ट 40% स्पर्म हे विगरस मोबिलिटीचे पाहिजे. तो मग आता हे 40% कोणते? या 200 to 300 मिलियनचे की या 60%चे? तर हे जे 40% असणार हे कोणाचे असणार? या 60%चे 40%. या 60%चे 40% स्पर्म असे असले पाहिजे की त्यांना व्हिगरस मोबिलिटी म्हणजे जास्त मोबाईल किंवा मुवमेंटची क्षमता दाखवली पाहिजे. स्पर्म्स रिलीज फ्रॉम सेमिनिफेरस डक्ट. आपण कालही बघितलं होतं, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे. जे मी डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक ऍड करून देणार, ते तुम्ही बघून घ्यायचं जर तुम्ही ते लेक्चर बघितलं नसेल तर. त्यामध्ये तुम्हाला सेमिनिफेरस ट्युब्युल बद्दल माहिती मिळेल. ते सेमिनिफेरस ट्युब्युल किंवा सेमिनिफेरस डक्ट मधून ते स्पर्म रिलीज होतात, बाहेर पडतात. सिक्रेशन ऑफ इपिडेमिस. त्यानंतर काय होणार की इपिडेमिस मधलं काही सिक्रेशन, व्यास डिफरन्स मधलं काही सिक्रेशन, सेमिनल वेसिकल सिक्रेशन आणि प्रोस्टेट ग्लँडचं सिक्रेशन हे काय करणार? हे खूप गरजेचं आहे. कोणाकोणाचं? इपिडेमिसचं, व्यास डिफरन्सचं, सेमिनल वेसिकलचं, प्रोस्टेट ग्लँडचं आणि त्याचबरोबर बल्बो युरेथ्रल ग्लँडचं सुद्धा जे सिक्रेशन असणार आहे ते स्पर्मच्या मॅच्युरेशनसाठी आणि मोबिलिटीसाठी खूप गरजेचं असते.
कशी कशासाठी गरजेचं असते, स्पर्मच्या मॅच्युरेशनसाठी आणि मोबिलिटीसाठी खूप गरजेचं ते सिक्रिशन्स राहत असतात. द सेमिनल प्लाझ्मा अलॉंग विथ स्पर्म कॉन्स्टिट्यूट द सेमन. आता सेमन म्हणायचं कशाला, सेमन. तर सेमन म्हणजे काय माहिती का, स्पर्म प्लस ज्या असिसरी डक्ट आहेत, असिसरी डक्ट, त्यापेक्षा आपण असं लिहू, स्पर्म इज इक्वल टू, सेमन इज इक्वल टू स्पर्म प्लस सिक्रिशन ऑफ असिसरी डक्ट. म्हणजे काय, सेमन म्हणजे काय, स्पर्म आणि असिसरी डक्टचं जे सिक्रिशन आहे त्याला म्हणणार आपण सेमन. द फंक्शन ऑफ मेल असिसरी डक्ट अँड ग्लँड आर मेंटेन बाय द टेस्टिक्युलर हार्मोन. आता जे मेल सेक्स असिसरी डक्ट आहेत, जसं की आपण पाहिलो सेमिनल वेसिकल, प्रोस्टेट ग्लँड, बल्बो युरेथ्रल ग्लँड, बरोबर आहे, या काही ग्लँड्स आपण बघितल्या. तर यांचं जे मेंटेनन्स आहे किंवा त्यांना मेंटेन केलं जाईल की किती रिलीज करायचं किंवा किती रिलीज करायचं नाही, त्याचं जे बॅलन्स केलं जाईल, त्याला जे मेंटेन केलं जाईल, हे मेंटेन करण्याचं काम मेल सेक्स हार्मोन करत असते, ज्याचं नाव काय आहे, अँड्रोजन्स. आणि अँड्रोजन कशापासून बनते, तर ते बनतं टेस्टोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन कशापासून बनणार, अँड्रोजन पासूनच बनणार आहे. तर हे कुठं बनणार मग, तर हे अँड्रोजन जे आहे ते कोण रिलीज करणार, अँड्रोजनला रिलीज करण्याचं काम कोणत्या सेल करतात, लेडिक सेल. एक मिनिट, कोणत्या सेल करतात, लेडिक सेल. हा घेऊ आपण, चॉईस करूया, तर याला दिसणार लेडिक्स सेल ह्या अँड्रोजन हार्मोनला रिलीज करतील. आणि अँड्रोजन हार्मोन कोणाकोणाला मेंटेन करणार, तर तो मेंटेन करणार सगळ्या ऍसिसरी डक्टचं जे सिक्रेशन आहे त्यांना. तर अशा प्रकारे आपलं इथं स्पर्मचं एक्सप्लेनेशन संपतं. तुम्हाला आय होप तुम्हाला हे एक्सप्लेनेशन कळालं असेल. जर काही अडचण असेल किंवा काही पॉईंट क्लिअर होत नसतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. मी ते नेक्स्ट लेक्चरमध्ये नक्कीच कव्हर करून देईन. आणि कोणताही क्वेश्चन जर असेल तरी सुद्धा मी तो नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करून देत जाईल. ठीक आहे, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर समोरच्या पिरियडमध्ये आपण डिस्कस करणार, काय डिस्कस करणार आपण, त्यावेळेस आपण डिस्कस करणार oogenesis. आता आपण काय बघितलं, स्पर्मेटोजेनेसिस. तर नेक्स्ट पिरियडमध्ये आपण बघणार oogenesis. तर धन्यवाद मित्रांनो. अशा प्रकारे आपलं आजचं लेक्चर या ठिकाणी संपवूया.